आणि ही जी काही फौज तुम्ही तैनात केली म्हणताय माणसाच्या सुरक्षेकरता, तर 8 महिन्यामध्ये 24 जीव गेलेच नसते. आणि हे जे जीव गेले असतील याला जबाबदार कोण? साहेब, आम्ही नेहमी त्या मार्गाने प्रवास करतो. हे आभासी आहे का उत्तर? हे तुमच्या अधिकाऱ्यांना विचारा. जे दिलेलं आहे त्या सगळ्या तिथे कार्यान्वित आहेत. आपल्याला कसं काय प्रवासात दिसले नाही ते माहिती नाही. मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये मंडळातल्या अत्यंत समयसूचक उत्तर देणाऱ्या मंत्र्यांपैकी मी मानतो. हा प्रश्न मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाबद्दल आहे. त्यांनी जे प्रश्न उपस्थित केले, तुम्ही सांगितलं जे काही कारवाई करता येईल ते प्रस्तावित करू. आता IRCच्या मानकाप्रमाणे फलकं उभारण्यात आलेली आहे असं उत्तरात सांगितलेलं आहे. आता नेहमी आम्ही त्या समृद्धी महामार्गावर प्रवास करतो. माननीय सभापती महोदय, हे IRCचे मानकं किती उभे केली? फक्त नागपूर ते मुंबई यावर तुम्ही तो स्पेसिफिक आकडा द्या. दुसरं सभापती महोदय, मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी इतकं काय शीघ्र प्रतिसाद वाहने 21 नग, रुग्णवाहिका 21 नग, EPC गस्त वाहने 16 नग, महामार्ग सुरक्षा पोलीस केंद्रे 15, 30 टन क्षमतेची क्रेन 16 नग. हे महामार्गाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं महाराष्ट्र राज्य 192 सुरक्षा रक्षक. साहेब, आम्ही नेहमी त्या मार्गाने प्रवास करतो. हे आभासी आहे का उत्तर? हे तुमच्या अधिकाऱ्यांना विचारा. असं कुठंही आहे असं मला तरी दिसत नाही. मागही एक प्रश्न असा आला होता, मी त्या रोडवर जाऊन पाहिलं, अजूनही वस्तुस्थिती जैसे थे आहे. तुमचं उत्तर आणि अधिकाऱ्यांना दिलेलं उत्तर हे असमाधानकारक आहे. स्पेसिफिक IRCच्या मानकाचा आकडा तुम्ही सांगा. आणि ही जी काही फौज तुम्ही तैनात केली म्हणताय माणसाच्या सुरक्षेकरता, तर 8 महिन्यामध्ये 24 जीव गेलेच नसते. आणि हे जे जीव गेले असतील याला जबाबदार कोण? मग ही जर माहिती खोटी असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना तुम्ही दोषी धरणार का? आणि जर ते 24 जीव गेले त्याला जबाबदार कोण? याचं उत्तर द्या. माननीय मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो IRCचे मानांकनचा आकडा मी आपल्याला सभागृहापुढे सादर करते. पण हे सगळे जे आपण या ठिकाणी मागणी केलेली ना, आपल्या सगळ्यांचा उद्देश इतका सुंदर हा समृद्धी महामार्ग आहे, याच्यावरती अपघाताची संख्या कमी झाली पाहिजे म्हणून आपण हे भारतातलं पहिलं AI बेस्ड इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम या ठिकाणी बसवलेली, जेणेकरून येणाऱ्या दिवसांमध्ये ह्या सगळ्या गोष्टींवरती मात करून सुखकर प्रवास होईल, अपघाताची संख्या सुद्धा कमी होईल. सभापती महोदय, या ठिकाणी QRVच्या 21 जे दिलेलं आहे त्या सगळ्या तिथे कार्यान्वित आहेत. आपल्याला कसं काय प्रवासात दिसले नाही ते माहिती नाही, परंतु ह्या सगळ्या गोष्टी ज्या उत्तरात दिलेल्या आहेत त्या प्रत्यक्षात त्या ठिकाणी आहेत. अध्यक्ष, प्रश्न क्रमांक 6, 7223. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.